रामकृष्ण हरी मंडळी, मागील 2-3 दिवसापासून समाज माध्यमांवर व वाहिन्यांवर एक बातमी सतत चालू आहे. ती म्हणजे LICची राजेश एक्सपोर्ट या कंपनीमध्ये असलेली गुंतवणूक आणि राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीवर सेबीने चौकशी सुरू केल्यामुळे LICचा तोटा होईल आणि LICच्या तोटे गुंतवणूक असल्यामुळे LIC पॉलिसी धारकांचा तोटा होईल. तर या बातमीमध्ये किती तथ्य आहे आणि याचा खरंच LIC पॉलिसी धारकांवर परिणाम होईल का, याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे LICचं राजेश एक्सपोर्ट्स यामध्ये 10% भागीदारी आहे, म्हणजे 10% शेअर्स LIC कडे आहे. LICचे 10% शेअर्स राजेश एक्सपोर्ट्स कडे नाही. समजले? म्हणजे राजेश एक्सपोर्टचे 10% शेअर्स LIC कडे आहेत. तर त्याचं आजचं बाजार मूल्यांकन सरासरी 350 करोड इतकं आहे. आता समजून घेऊया दुसरी गोष्ट म्हणजे LICची एकूण क्षमता किती. तर LIC कडे आजच्या तारखेला 57,26,000 करोड पेक्षा जास्तच AUM आहे, असेट अंडर मॅनेजमेंट. आता 57 लाख, परत एकदा सांगतोय, 57,26,000 करोड यापेक्षा जास्तचा AUM LIC कडे आहे. यातून फक्त 350 कोटी रक्कमचं आजची शेअर व्हॅल्यू सरासरी असलेली गुंतवणूक राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची आहे. तर ही जर टक्केवारी बघितली तर 0.0059% इतकी आहे. त्याच्यामुळे या एखाद्या अस्वलाच्या अंगावरचं एक केस असल्यासारखी गुंतवणूक LICची या राजेश एक्सपोर्ट्समध्ये आहे. त्यामुळे LICला या निम्न गोष्टीचा काही एक फरक पडणार नाही. दुसरी गोष्ट, LICच्या कोणत्या पॉलिसी धारकांचे पैसे हे शेअर बाजारात गुंतवले जातात. तर LICमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या पॉलिसी असतात. एक म्हणजे मार्केट लिंक्ड आणि एक म्हणजे नॉन लिंक्ड पॉलिसी. लिंक्ड आणि नॉन लिंक्ड म्हणजे काय? लिंक्ड म्हणजे अशी पॉलिसी ज्याची गुंतवणूक शेअर बाजारात होते आणि त्यात जोखीम असतो. दुसरं म्हणजे अशी गुंतवणूक जे अत्यंत सुरक्षित असते, ज्याची गुंतवणूक शेअर बाजारात नसते. तर LICच्या 10 पैकी 8 पॉलिसी या नॉन लिंक्ड असतात, अर्थात त्यांचा शेअर बाजाराशी काही एक संबंध नसतो. त्याच्यामुळे LIC मधील पॉलिसी धारकांचा पैसा ह्या शेअर बाजाराच्या गुंतवणुकीने काहीही एक फरक पडत नाही. आपली गुंतवणूक LIC मध्ये कालही सुरक्षित होती, आजही सुरक्षित आहे आणि उद्या देखील सुरक्षित राहणार. LIC करा, जबाबदार बना. रामकृष्ण हरी. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय मराठी.